आणि आता सुरुवातीला एक सविस्तर बातमी बघूयात। हिमाचल प्रदेशमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे स्थिती आणखीनच बिघडलेली आहे। मंडीमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली। या महापुरात अनेक घरं आणि वाहनांचं नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तर गुजरातच्या पंचमहल भागात देखील गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। पावागड भागात पावसानंतर सर्वत्र ओढे वाहू लागलेत। पाऊस आणि धुक्यामुळे डोंगर ढगांच्या गर्दीत हरवून गेलेत। इथलं हे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। हे दृश्य आहेत गुजरातमधल्या पावागड इथली। पंचमहल भागात देखील जोरदार पाऊस आला। सगळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत। ढग खाली उतरल्याचं चित्र दिसतंय आणि हे नयनरम्य दृश्य बघण्यासाठी नागरिक तिथं हजेरी लावतायत, गर्दी करतायत। तर पंजाबला महापुराचा फटका बसलाय। पंजाबमधील सर्व 23 जिल्हे पाण्याखाली गेलेत। नजर टाकू तिकडे फक्त पाणीच पाणी अशी स्थिती आहे। या महापुरात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रशासन युद्ध पातळीवरती प्रयत्न करत आहे। पूरग्रस्तांपर्यंत मदत साहित्य वेगानं पोहोचवलं जात आहे।